नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. रात्रीचे 2 वाजले आहेत. संपूर्ण जग शांत झोपलेलं आहे, पण एका अंधाऱ्या खोलीत एक आई अजूनही जागी आहे. ती तिच्या आजारी बाळाच्या कपाळावर हात ठेवून बसली आहे. तिच्या चेहऱ्यावर थकवा आहे, पण डोळ्यांचे झोपेचा लवलेशही नाही. तिथे फक्त काळजी, प्रार्थना आणि तिचे संपूर्ण लक्ष तिच्या बाळावर केंद्रित आहे. मानवी आयुष्यात अनेक नाती असतात, पण या जगात आईचे प्रेम हे निस्वार्थी भावनेचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते. आपण अनेकदा या अमर्याद सहनशीलतेला गृहीत धरतो, पण या अफाट समर्पणामागे नक्की कोणती जैविक आणि मानसिक ताकद दडलेली आहे याचा तुम्ही कधी विचार केलाय? हे नाते बाळ जन्मल्यावर सुरू होत नाही. आई आणि बाळामधील हा भावनिक आणि जैविक दुवा बाळ जन्माला येण्यापूर्वीच तयार झालेला असतो. हा आलेख बघा. आईच्या हृदयाचे ठोके हा गर्भातील बाळासाठी सुरक्षिततेचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत असतो. आणि जेव्हा आई बोलते तेव्हा तिचा आवाज गर्भाशयात पोहोचतो. हा आवाज बाळाच्या विकसित होणाऱ्या मेंदूसाठी एक नैसर्गिक शांतता देणारा घटक बनतो. आईचे शरीर आणि तिचे विचार हेच बाळाचे पहिले जग असते, जिथे या अतूट नात्याचा पाया रचला जातो. बाळाच्या जन्मानंतर हा दुवा अधिक घट्ट होतो, विशेषतः जेव्हा एखादी आई तिच्या बाळाला प्रेमाने मिठी मारते. ही साधी वाटणारी कृती त्यांच्या दोघांच्याही मेंदूत एक अत्यंत गुंतागुंतीची आणि शक्तिशाली रासायनिक प्रक्रिया सुरू करते. या मॉडेलमध्ये पाहिल्याप्रमाणे मिठीमुळे मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचे रसायन वेगाने स्रवू लागते. विज्ञानाच्या भाषेत याला लव्ह म्हटले जाते. हे रसायन शरीरातील ताणतणाव लगेच कमी करते, सुरक्षिततेची भावना निर्माण करते आणि आई बाळाचे भावनिक नाते अधिक मजबूत करते. ही रासायनिक प्रक्रिया स्पष्ट करते की आईचे हे निस्वार्थ वागणे तिच्या मेंदूतील एका नैसर्गिक रचनेचा भाग आहे, जी तिला आपल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी सतत प्रेरित करते. वय कितीही वाढले तरी जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण खूप घाबरलेले असतो, अत्यंत दुःखी असतो किंवा आपल्याला पूर्ण तिच्या स्पर्शातून मिळणारा हा आधार अस्वस्थ मनाला शांत करतो आणि अपयशानंतर पुन्हा खंबीरपणे उभे राहण्याचे धैर्य देतो. विज्ञानानुसार आईचा मेंदू अशा प्रकारे तयार झालेला असतो की स्वतःला होणाऱ्या दुःखापेक्षा तिला तिच्या मुलाला वेदनेत पाहणे अधिक त्रासदायक वाटते. भावनिक सहानुभूती आणि जैविक इंजिनिअरिंगचा हा मिलाफच आईच्या प्रेमाला निसर्गातील सर्वात श्रेष्ठ आणि निस्वार्थ कृती बनवतो. काळ पुढे जातो, ते लहान बाळ मोठे होऊन एक स्वतंत्र व्यक्ती बनते, पण आईची काळजी घेण्याची पद्धत तशीच राहते. ती अजूनही सहज विचारते, जेवण वेळेवर केलंस का? किंवा पाऊस पडतोय, छत्री घेतलीयस ना? तिचे वय वाढत जाते, शरीर थकत जाते, पण तिची मातृत्वाची भावना नेहमीच ताजी आणि सक्रिय असते. इतर मानवी नाती वेळेसोबत किंवा अंतरामुळे दुरावू शकतात, मात्र आईच्या प्रेमाची जैविक आणि भावनिक मुळे काळानुसार अधिक खोल आणि घट्ट होत जातात. आपल्या संस्कृतीत एक अतिशय सुंदर विचार आहे. देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हता, म्हणून त्याने या पृथ्वीवर आई निर्माण केली. जेव्हा आईचा आशीर्वाद आणि तिची सोबत आपल्या पाठीशी असते, तेव्हा जीवनात येणारे कितीही मोठे वादळ सहज पार करता येईल असा मानसिक आधार मिळतो. आणि म्हणूनच जीवनात जेव्हा एखादा मोठा झालेला मुलगा अनेक दिवसांनी आपल्या वृद्ध आईला भेटून तिला मिठी मारतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा तो शांत आणि खरा आनंद सर्व काही सांगून जातो. आई ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा असा मजबूत आधारस्तंभ आहे, ज्याभोवती तिचे संपूर्ण जग व्यापलेले असते. आजच तुमच्या आईला एकदा प्रेमाने मिठी मारा, कारण तिचे प्रेम हीच तुमची खरी ताकद आहे. अशाच हृदयाला भेटणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.